तो अपने हुनर को आज दिखला भी दो, दिल से खेलो। तुम्हें वो बात है, हम सभी साथ हैं, दिखला भी दो। खुद पे कर लो यकीन, क्या तैयार हो सभी। खेलो इंडिया, जी भर के खेलो। खेलो इंडिया, दुनिया को जीतो। आसमां को छूने की, हर पल जीने की ख्वाहिश। लोकेश ने चिठ्ठी निवडायची आहे आणि चिठ्ठी मधला क्रमांक त्याने सांगायचा आहे। त्या क्रमांकाचा प्रश्न त्याला विचारण्यात येईल। प्रश्न क्रमांक 1 तुझ्यासाठी शब्द आहे फ्लावर। फ्लावरचे स्पेलिंग सांगायचं आहे। FLOWER बरोबर आहे का? हो। टाळ्या वाजवा सगळ्यांनी। लोकेशने बरोबर उत्तर दिलेलं। स्पर्धेमध्ये पहिली फेरी होणार आहे आणि पहिल्या फेरीमध्ये तुम्हाला शाब्दिक संख्यांचं अंकात रूपांतर सांगायचं आहे। यासाठी सर्वात अगोदर येणार राजनंदिनी। तिने चिठ्ठ्या निवडायच्या आहेत आणि त्या चिठ्ठीमध्ये असलेला क्रमांक तिने या ठिकाणी सांगायचा आहे। प्रश्न क्रमांक 3 राजनंदिनीने सांगितलेला आहे। राजनंदिनीसाठी प्रश्न क्रमांक 3 आहे। तिला अंकात रूपांतर सांगायचं आहे 125। 125 म्हणजे 125। दिलेलं उत्तर अगदी बरोबर। टाळ्या वाजवा सरांनी। चिठ्ठी निवडायची आहे। चिठ्ठीतला क्रमांक सांगायचा या ठिकाणी। त्या क्रमांकाचा प्रश्न तुला विचारला जाईल। आजची स्पर्धा ही गणित विषयाशी संबंधित आहे। गणित विषयातल्या ज्या आकृत्या आहेत त्या आकृत्यातील कळा, शिरोबिंदू, बाजू, कोन या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारले जातील। पहिल्या फेरीचा पहिला प्रश्न स्वरासाठी आहे। त्रिकोणाला किती शिरोबिंदू असतात? त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात। हे उत्तर बरोबर आहे। टाळ्या वाजवा सरांनी। आपण या ठिकाणी पहिल्या फेरीचा पहिला प्रश्न आता येणार आहे धनश्री। धनश्रीने चिठ्ठी निवडून त्या चिठ्ठीचा क्रमांक या ठिकाणी सांगायचा आहे। प्रश्न क्रमांक 2 मराठी विषयातील शब्द समूहाबद्दल एक शब्द सांगा। या घटकावर आधारित आजची ही स्पर्धा होते। या स्पर्धेमध्ये पहिल्या फेरीचा दुसरा प्रश्न धनश्रीसाठी देशाची सेवा करणारा। देशसेवक असं उत्तर दिलेलं आहे धनश्रीने। बरोबर आहे। टाळ्या वाजवा सरांनी। कार्तिकने या ठिकाणी येऊन चिठ्ठी निवडायची आहे। चिठ्ठी मधला क्रमांक त्याने या ठिकाणी सांगायचा आहे। प्रश्न क्रमांक 1 पहिल्या फेरीतला पहिला प्रश्न कार्तिक साठी आहे। शब्द समूहाबद्दल एक शब्द तू सांगायचा आहे। समाजाची सेवा करणारा। उत्तर समाजसेवक हे उत्तर बरोबर आहे। टाळ्या वाजवा सरांनी। साठी प्रश्न आहे। त्याने चिठ्ठी निवडायची आहे। त्या चिठ्ठीतला प्रश्न क्रमांक 1 दुसऱ्या फेरीतला पहिला प्रश्न सार्थक साठी माकडांचा खेळ करणारा। उत्तर बरोबर आहे। टाळ्या वाजवा सरांनी। सार्थकला सार्थक चिठ्ठी काढायची आहे। त्या चिठ्ठीचा क्रमांक सांगायचा आहे। त्या क्रमांकाचा प्रश्न तुला विचारण्यात येईल। प्रश्न क्रमांक 2 प्रश्न क्रमांक 2 आजची आपली स्पर्धा इंग्रजी या विषयावर होत आहे। या आजच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला व्हेजिटेबल, फ्रुट्स आणि फ्लावर्स यांचे स्पेलिंग सांगायचे आहेत। लक्षात। प्रश्न क्रमांक 2 सार्थकसाठी पहिल्या फेरीचा दुसरा प्रश्न रॅडिश।
रॅडिश या व्हेजिटेबलचं स्पेलिंग सांगायचं आहे. RADISH. परत सांग. RADISH. बरोबर आहे का स्पेलिंग? टाळ्या वाजवा सर्वांनी. रॅडिशचे स्पेलिंग सार्थकने बरोबर सांगितलेलं. या ठिकाणी चिठ्ठी निवडायची आहे. त्या चिठ्ठीतला क्रमांक त्याने सांगायचा. त्या क्रमांकाचा प्रश्न तिला विचारण्यात येईल. प्रश्न क्रमांक 4, पहिल्या फेरीचा चौथा प्रश्न राजनंदनीसाठी. कॅरोट या व्हेजिटेबलचं स्पेलिंग सांगायचं आहे. बरोबर आहे उत्तर? टाळ्या वाजवा सर्वांनी.